नमस्कार मित्रमंडळी. डॉक्टर कोरोनाच्या 51व्या भागामध्ये आणि अजून एक भाग आणि आपण 1 वर्ष कंप्लीट करू पुढच्या आठवड्यामध्ये. त्याच्यासाठी आपण नक्कीच खास शो करू. पण डॉक्टर जोशी आणि डॉक्टर पंडित सातत्याने दर आठवड्याला आपल्याला येऊन मार्गदर्शन करतात, त्याबद्दल धन्यवाद. आपण सुरू करूया. डॉक्टर जोशी, आपल्यापासून या आठवड्यामध्ये काय घडामोडी झाल्या आहेत? आपल्या केसेस कितपत खाली आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल आढावा सांगा. आणि डॉक्टर पंडित, तुम्ही हॉस्पिटलमध्ये परिस्थिती कशी बदलली आहे? हे म्युकोरमायकोसिस, येलो, व्हाईट, ब्लॅक, वेगळ्या वेगळ्या रंगांचे फंगस आलेले आहेत, त्याच्याबद्दल सांगा आणि मग आपण पुढे चर्चा नेऊ. अनिरुद्ध, नमस्कार. आणि पहिलं म्हणजे तुझं मी अभिनंदन करतो. आपल्याला कळत न कळत वर्ष कसं गेलंय कळच नाही. आणि कोविड मात्र राहिला. आणि जेव्हा आपण कोविड पासून बाहेर जायचा प्रयत्न केला आणि नॉन कोविड शो केला आपण मधुमेहावरती, रक्तदाबावरती, तेव्हाच दुसरी लाट येऊन पोचली आपल्याला. आता कोविड म्हणजे आपला असं म्हणजे आपल्या घरातच आलेला आहे कोविड. आणि कोविड जायचा काय म्हणजे विचार दिसत नाहीये कोविडचा. त्याच्यामुळे थोडीशी चिंताजनक बाब आहे. आता लोकांच्या मनामध्ये म्हणजे मराठीमध्ये टेन्शन या शब्दाला मला काही असा एक वेगळा शब्द मिळालेला नाहीये. पण असं लोक, आता मी जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा लोकांच्या मनात एकच आहे की आता हे कधी जाणार, हे संकट कधी जाणार, ही महामारी कधी जाणार. आता आम्ही आमच्या म्हणजे संयमाची परीकाष्ठा झालेली आहे. लोक आता कंटाळून गेलेत खरोखरी आता. कारण आता काय झालं म्हणजे कित्येक लोकांना एकदा कोविड होऊन गेला पहिल्या लाटीत, दुसरा कोविड होऊन गेला, वॅक्सिन घेतलंय त्यांनी. आणि कोविड काय जायचं काय विचार दिसत नाहीत कोविडचा. त्यामुळे हे असं म्हणजे आपण असं चिकटून गेलेलो आहोत. तर मागच्या आठवड्यातल्या आपण घडामोडी पाहिल्या तर मागच्या आठवड्यात 3-4 घडामोडी चांगल्या आहेत. एक म्हणजे ओव्हरऑल भारतामध्ये आपण पाहिलं की भारतात साधारणतः 700च्या वरती जिल्हे आहेत. आणि त्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही वेव्ह अशी एक रॅपिड फॉल दिसतोय आपल्याला. म्हणजे झपाट्याने हा कोरोनाची पहिली दुसरी लाट आली, तितक्या झपाट्याने ही दुसरी लाट खाली ओसरायला सुरुवात झाली दिसते आपल्याला. आणि आपण जसं प्रिडिक्ट केलं होतं त्याचप्रमाणे जसं आपला पावसाच्या सऱ्याबरोबर कोरोना धुवून निघेल दिसतंय. दोन्ही साईडला वादळ आली आहेत. आता अरबी समुद्रावर पण वादळ आलं होतं. आता पश्चिम बंगाल, ओरिसामध्ये पण वादळ आलं होतं. पण कोरोनाची ही दुसरी लाट पटकन ओसरते हे मात्र आपल्याला दिसतंय पूर्ण भारतात आणि कित्येक जिल्ह्यात. आता सध्या तरी जी लाट आहे ती आपल्या नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये, आसाममध्ये आहे, बंगालमध्ये आहे, आंध्रामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे, केरळमध्ये आहे. मात्र आपण आपले जे रेड स्पॉट स्टेट्स होते म्हणजे महाराष्ट्र किंबहुना मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, इथून मात्र आणि कर्नाटक इथून थोडी थोडी ओसरायला लागलेली असं दिसतंय. पण टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट अजूनही कित्येक ठिकाणी 15-20% आहे. त्यामुळे आपल्या ज्या रेड झोन्स आहेत त्यांचं कंटेनमेंट चालणारच आहे. तर भारत सरकारने एक सांगितलेलं आहे की अजून 2 महिने, 1 महिना तरी सगळे कर्व ऍज इट इज चालू ठेवा आणि लोकल डिसिजन्स घ्या कंटेनमेंटसाठी, असं त्यांनी सांगितलेलं. ही गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनचा जो तुटवडा आहे तो बहुतांश या पुढच्या आठवड्यात संपेल असं दिसतंय. तिसरे म्हणजे आपण मागच्या आठवड्याच्या शो मध्ये बोललो होतो की मोनोक्लोनल अँटीबॉडी जी पहिल्या 3 दिवसात घेता येते ती आता अवेलेबल झाली आणि कित्येक रुग्णांना आपण दिले पण आहे. चौथी गोष्ट म्हणजे सलायवरी म्हणजे तोंडातले लाट म्हणजे सलायवरी टेस्टिंग पण जवळजवळ भारतात यायची शक्यता खूप वाढलेली आहे. तर टेस्टिंग मध्ये खूप ऍडव्हान्सेस होत आहेत आपल्याकडे, हे मात्र आपल्याला दिसतंय. तर मला असं वाटतं की कोविडची दुसरी लाट आता ओसरायला लागलेली आहे. आता काळजी एकच आहे की हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न ह्या क्लस्टर मध्ये स्प्रेड होतोय. एक चिंताजनक बाब अशी आहे की युके मध्ये दुसरी लाट निघून गेली होती, पण आपला जो 617.2 स्ट्रेन आहे तो तिथे आता आलेला आहे आणि त्यामुळे बहुतांश तिथे तिसरी लाट चालू व्हायची शक्यता खूप वाटते आहे युके मध्ये. आणि चिंतेची बाब आहे थोडीशी. भारत जवळजवळ आता आयसोलेट झालेला आहे, म्हणजे पूर्ण आपण आपल्याला भारताच्या बाहेर जाणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. त्यामुळे आता रुग्णांची संख्या मुंबईत आणि महाराष्ट्रात निश्चित कमी झालेली आहे, तरी पण अजून कोविड गेलेलं नाही. कोविड अजूनही आहे. कोविडवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे जास्ती टूल्स आहेत. टेस्टिंग म्हणा, ट्रीटमेंट म्हणा, आपल्याकडे जास्त आपण त्याच्यावरती पकड बसलेली आहे. पण अजूनही आपण पाहतोय की तरुण लोकांना कोविड होतोय. बहुतांश लोकांना लक्षणं नसतात आणि मग ते दुसऱ्या आठवड्यात पटकन घसरतात आणि मग त्यांचे जीवही जातात. आपण असंही पाहिलंय की औरंगाबादमध्ये म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणा कोरोना पसरलेला आहे.
आणि तिथे कित्येक लहान मुलांना पण कोरोना झालेला दिसते आपल्याला. तर आपला जो व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे हा अजूनही आहेच. तर कोरोना काही गेलेला नाहीये. 1 वर्ष निघून गेलं. मागच्या वर्षी ह्याच वेळेला मी पूर्ण कोविडमधून बाहेर पडलो होतो. ह्याच आठवड्यामध्ये आता आज 29 आहे, आज 19 तारीख आहे. 28 तारखेला आपले राहुलजी पण कोरोना ला युद्ध देऊन घरी आले होते. राहुलजी, पहिलं म्हणजे तुमच्या कोविड अॅनिव्हर्सरी बद्दल अभिनंदन. आणि राहुलजी, तुमचं मनोगत सांगा की 1 वर्षानंतर कोविड काही गेलेलं नाहीये. कोविड होऊन गेलाय, पण कोविड अजूनही आहे. आणि त्यामुळे कोविडची हॉस्पिटलमधली सिच्युएशन काय आहे आणि आता कोविड बद्दल थोडंसं मनोगत सांगावं राहुलजींनी. नमस्कार प्रोफेसर साहेब, सगळे श्रोते आणि अनिरुद्ध. अॅनिव्हर्सरी साजरा करावी का अॅनिव्हर्सरी म्हणावी पण ह्याच्याबद्दल पण माहिती नाही, परंतु नक्की की 28 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी 1 वर्षापूर्वी मी डिस्चार्ज घेतला होता. मला डिस्चार्ज मिळाला होता, घेतला होता मिळाला होता डिस्चार्ज. आता सध्या जे 1 वर्ष जे गेलं, त्या 1 वर्षामध्ये कोविड तसाच राहिलाय, जे सर म्हणतात. आपल्याकडे मुंबईमध्ये एकही दिवस मागच्या 12 महिन्यातला 13 महिन्यातला असा गेला नाही की आपल्याकडे कोविड पेशंट हॉस्पिटलमध्ये नव्हते. थोडेफार कमी झाले होते मध्ये 3 महिने, परंतु केसेस येत होत्या सातत्याने. केसेस हळूहळू का होत्या नव्हत्या, येत होत्या. पण जेवढ्या झपाट्याने दुसरी लाट कमी झाली आहे, तेवढ्या झपाट्याने काही पहिली लाट कमी गेली नव्हती. पहिली लाटेची जी ती आपण म्हणतो ना टेल, ती फार जाडी होती. आणि दुसरी लाटेची शेपूट मात्र पूर्ण देशाची पटकन जाते, पण मुंबईची मला वाटतं हळूहळू हळूहळू इंच बाय इंचच कमी होतं. कारण त्याचं कारण आहे की मुंबई, दिल्ली, कलकत्ता हे असे डेन्सली पॉप्युलेटेड शहर आहेत. आणि जिकडे पॉप्युलेशन डेन्सिटी मुंबईत तर सगळ्यात जास्ती आहे. एका बाजूला 17-18 किलोमीटर, एका बाजूला 20-30 किलोमीटर. काही फार आपलं शहर काही मोठं नाही आहे, त्याच्यामध्ये एवढे लोकसंख्या आहे. त्यामुळे आपली जरा टेल टेन्स टू लिंगर ऑन फॉर सम टाइम, म्हणजे जरा चालू राहतो थोड्या वेळ. एनिवेज, हे जे नवीन जे प्रकार झालाय, कलर कोडिंग ऑफ म्युकस आणि म्युकॉर आणि फंगस, हा जो झालाय तो अचानक प्रचंड भीती देणारा, लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची एक जागरूकता आणणारा असा प्रकार झालाय कलर कोडिंग. तुम्ही जागरूकता याच्याकरता की जेवढी कोविडला 1 वर्षभरात जागरूकता नाही मिळाली, तेवढी म्युकर मायकोसिसने गेल्या 3 ते 4 आठवड्यामध्ये जागरूकता घेतली. सगळ्यांना म्युकर माहिती आहे. रोगापेक्षा त्याचे कॉम्प्लिकेशन भयानक असं झालेलं आहे. आणि ते कॉम्प्लिकेशन म्युकरचे आहेत का ते आपलं कोविडचे आहेत, म्युकर मायकोसिस, का त्याच्याबद्दल दिलेल्या ट्रीटमेंटचे आहेत, का त्या व्हायरसमुळे झालेलं आहे, याच्याबद्दल अनेक वाद आहेत. आणि जोशी सरांनी फार छान आर्टिकल मागच्या आठवड्यात पब्लिश केलंय. मी त्यांना विचारणार आहे प्रश्न, त्याच्याबद्दल थोडं बोलावं. की त्यांनी एक शोध निबंध असा केला 2-3 एंडोक्रायनॉलॉजिस्टनी मिळून, की साखरेच्या लेवलला, ब्लड शुगर लेवलला आधारित म्युकर मायकोसिसवर कायम टिप्पणी केली जाते की ज्यांचे ब्लड शुगर चांगले नसते त्यांना जास्ती त्रास होतो. तर मग यांनी सगळ्या जगामधले म्युकर केसेसची जेवढे पण आर्टिकल्स होते ते काढून काढले आणि त्याच्यामधले काही कॉमन पॉइंट्स त्यांनी असिम्युलेट करून त्याच्याबद्दल त्यांनी एक शोध निबंध लिहिलाय. तर मी त्याच्याबद्दल त्यांना 2 मिनिटात विचारणारच आहे. त्याच्या आधी तुम्ही मला हॉस्पिटलच्या बद्दल विचारलं होतं अनिरुद्धजी. हॉस्पिटलमध्ये केसेस निश्चितपणे कमी येत आहेत. म्हणजे जशा स्टेटमध्ये कमी झाल्या आहेत, शहरात कमी झाल्या आहेत, आपल्या हॉस्पिटलमध्ये पण केसेस कमी येत आहेत. वॉर्ड पेशंट्स आणि आयसीयू पेशंट दोन्हीमध्ये संख्या कमी झालेली आहे. बेड्स अवेलेबल होत आहेत. परंतु अजून देखील माझा जो जीव तळतळतोय किंवा जो एकदम दुखावतोय, तो त्या यंग पेशंट्स करता आहे, जे की आज जवळपास 3 ते 4 आठवडे झाले अजूनही व्हेंटिलेटर किंवा बायपॅप किंवा ऑक्सिजनवर डिपेंडेंट आहेत. आणि नुसतं साधं सुद्धा नव्हे तर 80% 90% ऑक्सिजनवर आहेत. आणि ते पहिला त्यांचा जो कोरोनाचा जो 2 आठवड्याचा काळ होता, त्याच्यातून ते निघालेत पुढे. परंतु त्यांचा जो प्रवास आहे तो काही आपला सुरळीत चालू नाहीये पुढचा. पुढचे 2 आठवडे त्यांचे खडखड गेलेत. काही लोक फार आजारी आहेत, काही अनफॉर्च्युनेटली आपले जीव पण गमावतायत. आणि ते दुःख मला खरोखर बघवत नाहीये. रोज मी बघतोय त्या 28-30 वर्षाचे, 35 वर्षाचे, 40 वर्षाचे माणसं, बायका. असं काही नाही की माणसांमध्ये, म्हणजे पूर्वी कसं मेल जेंडर होतं, आता फिमेल्स पण मला दिसतात त्याच एज ग्रुपमध्ये, ज्या की तेवढ्या यंग आहेत आणि तेवढ्या सिक आहेत.
आणि त्यांना सपोर्ट भयंकर लागतात. हम्म. लंग ट्रान्सप्लांट बोलाल तर लंग ट्रान्सप्लांट काही रियालिटी इझी नाहीये. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2-2.5 महिन्यामध्ये लंग्सचं कुठलंच डोनेशन झालेलं नाहीये. एखादं किडनीचं झालं असेल ब्रेन डेड वरून तेवढंच. लंग्स कुठलंच डोनेशन झालं नाहीये. आणि सगळ्यांनाच काही ते जमेल असं पण नाहीये. बरेचसे हॉस्पिटल्स आमच्याकडे आम्ही लंग ट्रान्सप्लांट करतो फोर्टिसमध्ये. परंतु ऑर्गनच नाही तर आपण ट्रान्सप्लांट 2-2.5 महिने झाले कोणाला ऑफर करू नाही शकलो. आणि जवळचे जे 2 स्टेट आहेत तेलंगणा आणि चेन्नई, अख्ख्या देशातून तिकडे रेफरन्सेस जात आहेत. आणि आता ती लाट जी आपली दुसरी लाट होती ती तिकडे थोडीशी जास्ती आहे आपल्यापेक्षा तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये. त्यामुळे त्यांचे ऑर्गन डोनेशनचे रेट मला वाटतं कमी झाले असणार आहेत. पण त्या लोकांकरता काय करता येईल अपार्ट फ्रॉम सपोर्टिव्ह केअर? आपल्याकडे औषध काहीच नाही, कारण बहुतेक जणांची लंग्स बऱ्यापैकी आम्ही म्हणतो ना आमच्या इंग्लिश भाषेत आपल्या मेडिकल भाषा पण नाही ती नॉर्मल आहे की फायर झालेत. फायर झालेत म्हणण्यापेक्षा की इतके खराब झालेत ते की त्या लंग्सला बिना बायपॅप, बिना व्हेंटिलेटर किंवा हाय फ्लो ऑक्सिजन त्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवू शकत नाही आणि नाहीतर ते कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकू शकतात. तर ह्या Correct. दोन गोष्टी मला आता फार सध्या डिस्टर्ब करतायत आता. म्हणजे मी आज रोज येतोय आणि बघतोय की मला 5 कॉल येतात दिवसातून. 4 ते 5 कॉल येतात की अशा पेशंट आहे त्यांना घ्या. आणि त्यातले 2-3 पेशंट अगदी ट्रान्सफरेबल नसतात. पण त्यांना मी नाही सांगतो. ज्यांना ट्रान्सफर करता येत असेल सेफली त्यांना मी ट्रान्सफर घेतो. आज एक पेशंट दुसऱ्या गावातून ट्रान्सफर घेतलाय आता थोड्या वेळापूर्वी. परंतु फ्युचर त्यांचं जे आहे ते कसं इम्प्रूव्ह करायचं त्याबद्दल अजून पण प्रयत्न चालू आहेत. तर जोशी सर तुम्हाला 2 प्रश्न. एक तर तुमच्या त्या शोधपत्रिकेबद्दल थोडंसं बोला जो की छापून येणार आहे. आलाय रादर. आणि दुसरं म्हणजे ह्या यंग यंग पेशंट जे व्हेंटिलेटरवर अडकून आहेत किंवा बायपॅपवर आहेत. आपण त्यांना लो डोस स्टिरॉइड्स, परफिनिडोन, निंटेनेब हे जे अँटी फायब्रोटिकचे औषध आहेत, सेकंडरी इन्फेक्शन हे सगळं बघतो. परंतु त्यांचे लंग्स इतके फ्रायबल झाले असतात की बऱ्याच लोकांना हे औषध देऊन सुद्धा त्यांच्या लंग्सची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होत नाहीये. ते साधारण तसेच स्टक आहेत. ट्रान्सप्लांट बद्दल आपण बोलतो पण त्यांना आपण ऑफर करू शकत नाही आहोत. ट्रान्सप्लांटचे सुद्धा आउटकम तेवढे चांगले नाही आहेत. तर आपलं काय त्याच्याबद्दल विचार आहे आणि आपण काही त्याच्याबद्दल काही ट्रीटमेंट करता काही वेगळा काही सुचवायचं आहे का? ते जरा बोला. तर पहिला जो आपण प्रश्न विचारला राहुलजी तो म्हणजे म्युकॉरमायकोसिस. म्युकॉरमायकोसिस म्हणजे हा काळा फंगस नव्हे, पण त्याला असं एक पॉप्युलर नाव काळा फंगस किंवा काळी बुरशी दिलेलं आहे. आणि पांढरी बुरशी, पाळी बुरशी, पिवळी बुरशी असं नाव दिलेलं आहे. पण म्युकॉरमायकोसिसचा जेव्हा एक डिटेल्ड सर्च केला डॉक्टर अवधेश कुमार सिंग आणि डॉक्टर अनुप मिश्रा आम्ही एक शोधनिबंध लिहिला. जगात एवढ्या केसेस होत्या त्याच्या 2/3 केसेस भारतामध्ये होत्या. आणि त्याचं जे मेन कारण होतं ते म्हणजे साखरेवर नियंत्रण न ठेवून मधुमेह. म्हणजे 80% रुग्णांमध्ये मधुमेह होतं आणि स्टिरॉइडचा यूज ह्या 2 कॉमन ज्याला म्हणतात थ्रेड होता तो. तर जर का आपण मधुमेहावरती नियंत्रण ठेवलं आणि आपण तसं म्हटलं होतं पूर्वी पण की कोविडचं जे टाइम टेबल असतं ते साधारणतः 2 ते 3 आठवडे असतं. पण कोविड झाल्यानंतरचं जे पोस्ट कोविड टाइम टेबल असतं जवळजवळ 3 ते 4 महिने असतं म्हणजे 100 दिवस असतं. तर त्यावेळेला आपण अतिशय दक्षता दाखवून कोविडमुळे होणारा मधुमेह हा 4 प्रकारचा असतो. म्हणजे ज्या मधुमेह रुग्णांना कोविड होतो, ज्या लोकांना मधुमेह नसतो पण त्यांना कोविड होतो, किंबहुना त्यांना स्टिरॉइड मिळतं, तर त्याच्यामुळे साखर जी वाढते. या शोध निबंधामध्ये आपण हेच पाहिलं की ज्यांची साखर वाढलेली असते, ज्यांना डायबिटिक कीटोएसिडोसिस म्हणजे ऍसिडॉटिक एन्व्हायरमेंट असते, त्याच्यात ही बुरशी वाढते. आणि हेच प्रमुख कारण आहे. लोक म्हणतात की ऑक्सिजन यूजमुळे होऊ शकते आणि त्याच्यावरती मी राहुलजींना पण टिप्पणी करायला सांगणार आहे. कारण त्यांच्या आयसीयू मध्ये त्यांनी एकही केस पाहिलेली नाही म्युकॉरमायकोसिसची. तर ती कशी त्यांच्या काय आयसीयूच्या गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारूया. पण आमच्या ह्या ज्या शोध निबंध होतात त्याच्यात आम्ही जगात पबमेड इंजिन जे असतं आणि गुगल स्कॉलर त्याच्यामध्ये जेवढे निबंध लिहिलेले आहेत प्रयोगामधले म्हणजे रिसर्च पेपर्स लिहिले त्याचा पूर्ण अनालिसिस करून जगात 100च्या वर्षीच केसेस नव्हत्या आणि आता एकाच लाटेमध्ये आपण पाहिले हजारो केसेस आलेल्या आहेत पूर्ण भारतामध्ये. तर म्युकॉरमायकोसिसचं एक अशी हवाच आलेली आहे मोठी उडून आणि त्याच्यामुळे होणारी जी हानी आहे ती खूप ह्याच्यात आहे. तर कोविडमुळे होते का हे आपल्याला माहित नाही. पण आमच्या शोधनिबंधामध्ये एवढंच बघितलं की साखरेवर नियंत्रण ठेवणं आणि स्टिरॉइडचा वापर करणं हे फार महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न राहुलजींनी विचारला हा एक प्रश्न आहे की आपलं जे फुफ्फुस असतं आणि त्याच्यामध्ये एक त्याची क्षमता किंवा थ्रेशोल्ड असते आणि कित्येक असे रुग्ण असतात की ज्यांना
मॉडरेट टू सिव्हिअर कोविड होतो आणि त्यांच्या फुफ्फुसावरती स्टिरॉइड म्हणा किंवा अँटीफायब्रोटिक औषधं म्हणा त्याचं काम करल्यानंतर सुद्धा एक पोस्ट कोविड लंग असा एक राहून जातो, एक स्टिफ लंग राहून जातो आणि त्याचं ऑक्सिजन काढणं हे जवळजवळ अशक्य होऊन जातं. आणि मग तुम्ही त्याला एक्मो म्हणा, त्याला तुम्ही ट्रान्सप्लांट म्हणा, राहुलजी म्हणाले त्याप्रमाणे त्यांना बाहेर काढणं फार कठीण होऊन जातं आणि त्याच्यामध्ये लंग एक्सपांड करून त्यांचं ऑक्सिजनेशनचं प्रमाण कमी करणं हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की ह्या कित्येक रुग्णांना स्टिरॉइडच्या हानीमारामुळे इम्युनोमॉड्युलेटर्स जशी आपण देतो, मोनोक्लोनल अँटीबॉडीज देतो, त्याच्यामुळे होणारी सेकंडरी इन्फेक्शनमुळे कित्येक वेळा यांचा जीवही जाऊ शकतो आणि ह्यांना हे ट्रीटमेंट देणं खूप कठीण गेलेलं आहे. हे लंग एक्सपांड करण्यासाठी आपल्याकडे खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये चेस्ट फिजिओथेरपी, नर्सिंग केअर ह्याचा पण खूप मोठा हातभार लागतो. पण एक थ्रेशोल्डवर आपण जाऊन अडकून बसतो त्याच्यात. तर मला राहुलजींना पण 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे म्युकॉर बद्दल आणि दुसरा म्हणजे की एक्मो म्हणून आहे ह्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की फुफ्फुसाचं डायलिसिस. आता आपण किडनी खराब झाली तर किडनीतला कचरा काढण्यासाठी आपण डायलिसिस करतो. आपल्याकडे कशी मोरी तुंबते तर मग तुंबण्यासाठी मग आपण ती हे घेऊन आपण साफ करून मोरी कडून मग पाणी परत जायला सुरुवात होते. तसंच आपली जेव्हा किडनी तुंबते तेव्हा आपण डायलिसिस करून ते सगळा कचरा काढतो. तसंच जेव्हा लंग तुंबतो तेव्हा आपण इक्मो करतो असं म्हणतात लोक. तर त्याच्याबद्दल राहुलजींचा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भारतात एक्मो मध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. ते जगप्रसिद्ध काम आहे राहुलजींचं. त्यांनी ह्याच्यावरती जेव्हा ऑस्ट्रेलियाला होते जगभर जाऊन त्यांनी त्याच्यावरती शोध निबंध लिहिलेले आहेत. तर त्याचं थोडंसं मनोगत राहुलजी सांगतील. पण त्याच्या अगोदर मला राहुलजी तुम्हाला प्रश्न विचारायचा की म्युकॉर तुमच्या हॉस्पिटलमध्ये किती कमी असतो आणि ह्याच्या अगोदर मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत म्युकॉर बद्दल. ते आमच्या शोध निबंधात लिहिलं नव्हतं. पण 3-4 महिने नाक, कान, घसा अतिशय साफ ठेवा गोण्या करून. त्याच्यात पाहिजे बिटाडीनचा एक ड्रॉप टाकला किंवा पोविनाडीनचा ड्रॉप टाकला तरी चालेल. आणि साखरेवरती नियंत्रण ठेवा आणि स्टिरॉइड कमीत कमी वापरा. ह्या गोष्टी साध्या झाल्या. पण हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, त्या ह्युमिडिफायर, ते पाणी त्याच्यामुळे खरोखरी कोविड होतो का आणि 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 त्याच्यामुळे होणारा म्युकॉरमायकोसिस होतो का? त्याचं काही असं काही डायरेक्ट लिंक आहे का? कारण तुम्ही आता आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही पण प्रयोग करताय की तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तसा एकही रुग्ण आढळलेला नाहीये ज्याला म्युकॉर झालेला आहे आणि तुम्ही हजारो केसेस पाहिलेले आहेत. तर त्याचं काय निश्चित कारण आहे? आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की हे जे फुफ्फुसाचं जे डायलिसिस सारखं यंत्रणा आहे की जेव्हा फुफ्फुस थकून जातं तेव्हा त्याला विश्रांती द्यायला आणि आपल्या फुफ्फुसाला पूर्ण परत कार्यरत करण्यासाठी लागणारी जी विश्रांती असते त्याच्यासाठी ही एक्मो म्हणून जो प्रकार आहे हा निश्चित प्रकार काय आहे आणि हा खूप ह्याच्यामुळे खूप लोकांचे जीव वाचतात असंही आशा दाखवली जाते. तर हे एक्मो काय आहे, हे कोणाला वापरावं, कधी वापरलेलं जीव वाचतात, हे खूप महाग आहे का, ह्याच्याबद्दल पण थोडंसं आमच्या श्रोत्यांना सांगा. जरूर सर. तर सगळ्यात पहिले की म्युकरमायकोसिस बद्दल तशाच आपल्या मागच्या 3-1 आठवड्यामध्ये केसेस झपाट्याने 4 आठवडे जवळपास झपाट्याने वाढले आहेत. तर मी माझ्या हॉस्पिटलला ऍडमिट झालेले आणि मुख्यतः आयसीयूत ऍडमिट झालेल्या सगळ्या पेशंटचा डाटा काढला. आयसीयूत झालेल्या ऍडमिटच्या सगळ्या पेशंटचा डाटा माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक डाटा आहे. पूर्ण आमचा आयसीयूचा राऊंड जो तो इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होतो एका शीटवर. त्यामुळे तो पटकन मिळाला. वॉर्ड मधल्या पेशंटचा डाटा इलेक्ट्रॉनिक नसला तरी त्यांच्या सगळ्या फाईल्स मध्ये बघितलं. कुठेच डायग्नोसिस नव्हतं आणि शुगर कंट्रोल त्यांची बघितली सगळ्यांची फाईल्स काढून. आणि पोस्ट कोविड ओपीडीचा डाटा पण आमचा इलेक्ट्रॉनिक डाटा आहे. त्यामुळे पोस्ट कोविड ओपीडी मध्ये फॉलोअप आलेल्या पेशंटचा पण डाटा पटकन स्क्रोल करून बघतो. जवळपास 5,500 पेशंट्स मध्ये एकही म्युकरमायकोसिसची केस वर्षभरात आढळलेली एकही नाही. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे ही एक प्रोटोकॉलाइज ड्रिव्हन ट्रीटमेंट. हे कारण आहेत म्युकॉरचे. अर्थात हे सगळं आता रेट्रोस्पेक्टिव्हली बघत आहोत आपण. प्रॉस्पेक्टिव्हली काही म्युकॉर थांबावा म्हणून आम्ही काही हे करत नव्हतो. पण आमचा जो प्रोटोकॉल होता तो इतका सरळ आणि सोपा होता की त्याच्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल किंवा स्टिरॉइड्स किती द्यायचे, किती काळ द्यायचे हे अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. आणि आम्ही ते अगदी जसा तुमचा स्टिरॉइडचा जो प्रोटोकॉल रिकव्हरी ट्रायल मध्ये होता त्या प्रोटोकॉललाच लागून तोडून आम्ही आमचा स्टिरॉइडचा प्रोटोकॉल मिथाइलपेंडिसलचा ठेवलाय.
4 ते 5 दिवस IV फॉलोड बाय 3 ते 5 दिवस ओरल, आणि वी गो डाऊन ऑन द स्टिरॉइड्स आफ्टर दॅट. आणि शुगर कंट्रोल जी आहे ती सातत्याने हॉस्पिटलाइज पेशंट्सला, वॉर्डच्या पेशंट्सला आणि आयसीयूच्या पेशंट्सला 180च्या कमी मेंटेन ठेवतो आम्ही. 140 ते 180च्या मध्ये मेंटेन ठेवतो. आणि हा जो प्रोटोकॉल आहे मेंटेन ठेवण्याचा, तो नर्स ड्रिव्हन आहे. डॉक्टरला सांगावं लागत नाही. नर्सला स्टँडिंग ऑर्डर्स असतात डॉक्टर्सचे, की तुम्ही इन्सुलिनची इन्फ्युजन एवढं कमी एवढं जास्ती करा. आयसीयू मध्ये आम्ही नसांमधून देतो, इन्फ्युजन देतो डायरेक्टली. आणि वॉर्डमध्ये एक स्केल दिलेली असते, की प्री मील इन्सुलिन बघायचं, आपलं प्री मील शुगर बघायची आणि द्यायचं, मग परत पोस्ट मील शुगर बघायची आणि इन्सुलिन आपल्याला गरज पडली तर द्यायचं. तशाप्रमाणे आम्ही इन्सुलिन जे आहे ते मेन ड्रग वापरून शुगर कंट्रोल ठेवून आम्ही आमच्या पेशंट्समध्ये बऱ्यापैकी एक प्रोटोकॉल आणला. दुसरी गोष्ट असं सर म्हणाले, की ते जे पाणी असतं ह्युमिडिफिकेशन करता वापरतात, ते पाणी आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये गेले 8-10 वर्ष वापरलेलंच नाहीये. सो आमच्या सगळ्या पेशंट्सला ड्राय ऑक्सिजन मिळतं. यू कॅन सॉर्ट ऑफ कंप्लेन अबाउट इट और क्रिटिसाइज अबाउट इट, की तुम्ही ड्राय ऑक्सिजन का देताय? पण त्याचं देण्यामागचं कारण 10 वर्षापूर्वी मी जॉइन होण्याच्या अगोदर फोर्टिसला ही पद्धत चालू आहे. असं नाही की मी इंट्रोड्यूस केली आहे ती पद्धत. ती फोर्टिसला मी जॉइन होण्याच्या अगोदरपासून चालू आहे. आणि कारण तेच होतं, की त्याच्याबद्दल जी प्युरिटी आहे, कधी राहून गेलं एखाद्या ह्याच्यामध्ये पाणी बदलायचं दिवसभरामध्ये, तर मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. क्लिनिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यात ग्रो व्हायला लागतात. आणि एकदा मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो व्हायला लागले, की मग ते सरळ तुमच्या नाकातून तुमच्या फुफ्फुसात जातात, त्यामुळे तुम्हाला निमोनिया पासू शकतो. त्यामुळे ते प्रॉब्लेम आहे. मला नाही वाटत, की मोल्ड्स जे आहेत, म्हणजे म्युकोरॅलिस, ज्याला की आपण म्युकोरमायकोसिस म्हणतोय, त्याच्यातल्या म्युकोरॅलिसची ग्रुपचा हा म्युकोरमायकोसिस आहे. त्याच्या त्याचं ग्रोथ पाण्यामध्ये होत नाही जनरली. त्याची ग्रोथ ग्रोथ डिकेइंग वूडमध्ये किंवा धुळीमध्ये वगैरे होते. परंतु दुसरे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ग्रॅम निगेटिव्ह, ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, त्यांची ग्रोथ मात्र पाण्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे पाणी न वापरलेलं बरं. आणि शेवटचा आपला प्रश्न सर होता, की ECMO. ECMO म्हणजे मी एक साधं उदाहरण देऊ इच्छितो, की माझ्या पायाला समजा लागलं, तर मी एक ड्रायव्हर ठेवतो माझी गाडी चालवायला. ड्रायव्हर ठेवतो पाय बरा होतपर्यंत. आणि पाय काय ड्रायव्हर ठेवल्यामुळे बरा होत नाही. पाय बरा होतो ऑपरेशननी, औषधांनी, इंजेक्शननी, जे काय त्याला ट्रीटमेंट असेल ती. परंतु तो बरा होतपर्यंत ड्रायव्हर माझं काम करतो. तर हा जो ECMO मशीन आहे, ती त्या लंग्सची, फुफ्फुसाची ड्रायव्हर आहे. लंग्स खराब झालेत. तुम्हाला लंग्सला आराम द्यायची गरज आहे. इंजेक्शन्स द्या, निमोनियाचा करता जे काही तुम्ही द्याल, स्टिरॉइड असेल, रेमडेसिवीर असेल, व्हॉटएव्हर ट्रीटमेंट द्या. पण ते जर तुम्ही सारखे ओव्हरटाईम काम करायला लागलात, कारण शरीरात ऑक्सिजनची कमी झालेली आहे. ऑक्सिजनची कमी झाली की आम्ही व्हेंटिलेटरला अजून जोरात फ्लो करतो. अजून हाय ऑक्सिजन देतो. लंग्सला देवाने बनवलंय 21% ऑक्सिजन सहन करण्याकरता. आपण जेव्हा 100% ऑक्सिजन द्यायला लागतो, काही काळाकरता लंग्स सहन करतात. तुम्ही 8-10 दिवस जर असंच देत राहिलात, तर मग लंग्सला त्या ऑक्सिजनचा पण त्रास होऊ शकतो. त्याला आम्ही ऑक्सिजन टॉक्सिसिटी असं म्हणतो. लहान मुलांमध्ये, नवजात शिशूंमध्ये हे अगदी ओळखलेले कॉम्प्लिकेशन आहे. परंतु ॲडल्ट्समध्ये आपण त्याकडे फार एवढं वर्ष लक्ष दिलं नाही. पण आता आपल्याला माहिती आहे आयसीयूच्या पेशंट्सला फार जास्ती ऑक्सिजन सॅच्युरेशन ठेवण्याची गरज नाही. आपलं जे टास्क फोर्सचं पण रेकमेंडेशन आम्ही केलंय, ते हे आहे की 88 ते 92च्या मध्ये तुम्ही सॅच्युरेशन ठेवा करून. तर त्या पेशंट्सला आम्ही ECMO लावतो. आणि पेशंटला ECMO लावल्यावर कुठला पेशंटला बरा होईल त्याच्याचा अंदाज आता आम्हाला आलेला आहे. तुम्ही जर तो ड्रायव्हर 20 दिवसानंतर ठेवला तुमच्याकरता आणि 20 दिवस तुम्ही गाडी चालवतच राहिला स्वतः, तर तुमचा पाय काही बरा होणार नाही. कारण जेव्हा त्याला आरामाची सगळ्यात पहिले गरज होती, तेव्हा तुम्ही त्याला काम करायला दिलत पायाला. तसंच ECMO सुद्धा जर करायचा असेल, तर पहिले 10 ते 14 दिवसाच्या आतमध्ये ECMO लावला पाहिजे. म्हणजे लंग्सला पूर्ण आराम मिळू शकतो, शरीरात ऑक्सिजनची कमी होणार नाही आणि तुमचे लंग्स रिकव्हर होतील. इथे एकदम सिंपल गोष्ट आहे. तर अर्लियर द बेटर. तुम्ही जर उशिरा लावलात त्याला, तर ECMO टू रिकव्हरी हा ऑप्शन सहजासहजी राहत नाही. मग ECMO टू ट्रान्सप्लांट किंवा ॲज अ ब्रिज टू ट्रान्सप्लांट तुम्ही त्याला वापरू शकता. परंतु जसं मी मगाशी म्हटलं, ट्रान्सप्लांट थिअरॉटिकली, हायपोथेटिकली फार सोपं आहे बोलायला. लंग ट्रान्सप्लांट हे सगळ्यात डिफिकल्ट ट्रान्सप्लांट आहे आणि सगळ्यात पुअर रिझल्ट असलेलं ट्रान्सप्लांट आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे बाकी सगळे अवयव, स्किन सोडले, स्किन ट्रान्सप्लांट सोडलं, स्किन ट्रान्सप्लांट म्हणजे बर्न्सला वगैरे आपण करतो ते, स्किन सोडलं, तर बाकी सगळे अवयव कुठेही ॲटमॉस्फिअरला एक्सपोज नसतात. लंग्स म्हणा, किडनी म्हणा, हार्ट म्हणा, आपलं
हार्ट म्हणा, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा, परंतु लंग्स मात्र ऍटमॉस्फिअरला एक्सपोज असतात कायम. कारण आपण श्वास घेत असतो आत बाहेर. त्यामुळे नवीन लंग्स मध्ये, इम्युनो कॉम्प्रोमाइज लंग्स बॉडीमध्ये नवीन इन्फेक्शन होण्याची खूप चान्सेस असतात. आणि जे ट्रान्सप्लांटेड लंग मध्ये जर इन्फेक्शन झालं, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. परंतु बाकीचे जे अवयव आहेत, किडनी झालं, लिव्हर झालं, हार्ट झालं, इंटेस्टाईन झालं, हे सगळ्याला एक नॅचरल बॉडी कव्हर आहे. त्याला आपल्याला बाहेर कुठेच एक्सपोजर नाही. त्यामुळे लंग ट्रान्सप्लांटचे रिझल्ट बेस्ट ऑफ द बेस्ट सेंटरमध्ये सुद्धा 50%च्या वर कधी कधी जात नाही. 70% अक्यूट स्टेजमध्ये, द एंड ऑफ 1 year 50%, at the end of 5 years maybe 35 to 40%. So 10 पैकी 4 लोक at the end of 5 years may live, and this is the best of the best centers. आणि हे नॉन कोविड डाटा आहे सगळा. हा कोविड डाटा अजून येतोय. आणि कोविडचं मुळात ट्रान्सप्लांट व्हायला तुम्ही 4 महिन्यापूर्वी न्यूज वाचली की अमेरिकेच्या एका सर्जननी कोविड करता ट्रान्सप्लांट केलं. इंडियन ओरिजिन सर्जननी अमेरिकेत केलं कोविड लंग्स मध्ये ट्रान्सप्लांट. तेव्हापासून आता चालू झालंय कोविड लंग्स मध्ये ट्रान्सप्लांट होणं. डाटा अजून जगभरात एवढा नाहीये की आपण त्याला अजून असिम्युलेट करून फार त्याच्याबद्दल बोलू शकतो. तर सर हे जरा होतं सगळं काही एक्मो बद्दल, आणि माझं उदाहरण ड्रायव्हर बद्दल, आणि एक्मोच्या पाय पाय कसा बरा होतोय हे किंबहुना या सगळ्या गोष्टींमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हे की कुठल्या दिशेने जायचं. एकदा पेशंटचे लंग्स खराब झाले की त्याच्या आधी जर एक्मो लावता आला, त्याच्या आधी जर प्रोन करता आलं, व्हेंटिलेटर लावता आलं, तर सगळ्यात सोपं गोष्ट आहे. एकदा 14-15 दिवस झाले की या पेशंटला फार त्रास होतो. तर मला तुमच्याकडे काही प्रश्न आहेत आता, 1-2 प्रश्न आहेत की आपण जेव्हा हे जे कलर कोडिंग केलं फंगसचं, ओके, मग त्या फंगसच्या कलर कोडिंगला आपण कारण सगळे वेगळे 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 सांगितले की तुम्ही फेरिटिन असेल, लो ऑक्सिजन असेल, किंवा शुगर असेल. तर बाकीचे पण तर इन्फेक्शन असतात ना, बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतात, अजून दुसऱ्या फंगसेस असू शकतात, टीबी ऍक्टिव्हेशन असू शकतं. हे जे डायबिटीस पॉप्युलेशन तुम्ही जे नेहमी बघता, तो एक कॉमन असा एक साचा आहे. कारण डायबिटीस नेहमीच इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात. तर बाकीचे काही तुम्ही इन्फेक्शन बघताय का? आणि आजच मला एक बातमी आली, बातमी म्हणजे व्हॉट्सअप फॉरवर्ड आला, की मुंबईमध्ये साधारण 6 ते 7 हॉस्पिटल्समध्ये 1-1, 2-2 H1N1 चे पेशंट्स पण आहेत, स्वाईन फ्लूचे. तर आर वी सीइंग अ कॉम्बिनेशन इन्फेक्शन, का आता कोविड संपायला लागला म्हणून दुसरे व्हायरसेसला कुठेतरी डोकं काढायला जागा मिळते आता? नाही, खूपच छान. म्हणजे तुम्ही आता जे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या एक्मो बद्दल, त्या खूप छान आणि विस्तारित सांगितल्या. तुम्ही 2 प्रश्न विचारलेत. एक म्हणजे आता ह्या वेगवेगळ्या बुरश्या ज्या आल्यात, काळ्या असो, पिवळ्या असो किंवा पांढऱ्या असो, तर मधुमेह रुग्णांमध्ये, म्हणजे मधुमेह असो किंवा ज्यांची किडनी फेल झाली असो किंवा ज्यांना HIV एड्स झाला असो, त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात ते. आणि आपल्या प्रतिकार शक्तीचे 3 अंग असतात. एक म्हणजे अँटीबॉडी तयार करतो, ज्याला आपण ह्युमरल मीडिएटेड इम्युनिटी म्हणतो. जे बी पेशी जे असतात, लिम्फोसाइट मधल्या बी पेशी असतात, त्याची इम्युनिटी असते. त्याच्यात काय होतं की साखर जाऊन त्या इम्युनोग्लोब्युलिन्सला चिकटते, कारण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजे प्रोटीन्सच असतात आणि त्याला ग्लायकेशन ऑफ इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतात. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती, म्हणजे आपल्या शरीरात अँटीबॉडी जरी झाल्या तरी त्याच्यावरती साखर नियंत्रणात ठेवली नाही तर ती साखर जाऊन त्या इम्युनोग्लोब्युलिन्सला ग्लायकोसिलेट करून टाकते. त्यामुळे त्या इम्युनोग्लोब्युलिनची किंवा अँटीबॉडीची क्षमता शून्य होऊन जाते. म्हणजे मला अजूनही म्हणायचं आहे की खूप लोक मला असा प्रश्न विचारतात की आम्ही कोविड व्हॅक्सिन घेऊ का, आम्हाला खूप मधुमेह आहे. तर मी म्हणतो कोविड व्हॅक्सिन निश्चित घ्या, पण साखरेवरती नियंत्रण ठेवा. फास्टिंग साखर तुमची 110च्या खाली, दुपारी 2 तास जेवल्यानंतरची साखर 140च्या खाली, 3 महिन्याची साखर 6.5च्या खाली का ठेवा तुम्ही? कारण त्यांनी काय होईल की तुमची जी अँटीबॉडी तयार होणार असेल, ज्याच्यामुळे तुम्ही कोविड व्हायरसचं एक्सपोजर झाल्यानंतर ती मार करत असेल, तर त्याच्यावरती साखर चिकटणार नाही. जसे आपली साखर चिकटणार नाही, त्याला आपण म्हणतो बी सेल डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर टी पेशी पण असतात आपल्या शरीरात, तर त्या टी पेशींची क्षमता कमी होऊन जाते. म्हणजे काय होतं की त्यांची जी पॉवर असते ती थोडीशी कमकुवत होऊन जाते डायबिटीस पेशंट. आणि तिसरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॉम्प्लिमेंट सिस्टीम असते, जेणेकरून ती आपल्या पूर्ण ह्या कॅस्केडमध्ये असते, तर ती पण वीक होऊन जाते. त्यामुळे मधुमेह रुग्णांना तीव्र कोविड होणं किंवा त्यांचा मृत्यू होणं हेही वाढतं, कारण त्यांची ओव्हरऑल प्रतिक्रिया शक्ती कमी असते.
आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हा त्रास होतो. पण मधुमेह नियंत्रणात ठेवला तर त्यांची प्रतिकारशक्ती बाकीच्या लोकांसारखीच असते. तर त्यामुळे तुम्ही म्हणताय ती अतिशय बरोबर गोष्ट आहे की मधुमेहांमध्ये 3 प्रकारचे इन्फेक्शन होतात. एक म्हणजे सुपरफिशियल इन्फेक्शन, म्हणजे हातापायाला फंगस येऊ शकतो. आपल्या जे प्रायव्हेट पार्ट्स असतात त्याच्यावर फंगस येऊ शकतो. त्याला आपण पांढरी बुरशी म्हणतो, कॅन्डिडा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर तोंडामध्ये तीच बुरशी होऊ शकते, ओरल कॅन्डिडियासिस होऊ शकतो. त्याच्यानंतर जर का प्रतिकारशक्ती कमी असेल तर हीच वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात, पोटात जाऊ शकतात आणि बाकीच्या अवयवांमध्ये जाऊ शकतात. आणि फक्त कॅन्डिडा हा एकच फंगस नाहीये किंवा म्युकर हा एकच फंगस नाहीये. कित्येक लोकांना ऍस्परजिलॅसिस होऊ शकतं. तर फंगसच्या 7-8 प्रकार होऊ शकतात त्यांच्यामध्ये. पण फक्त फंगस नाही, बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्ती होतात त्यांना, व्हायरल फ्लू जास्ती होतो त्यांना, किंबहुना त्यांना टीबीचं प्रमाण किंवा ज्यांचा टीबी इनॅक्टिव्ह असतो तो ऍक्टिव्हेट होऊन जातो. तर डायबिटीसमध्ये ऍक्च्युली रूल ऑफ 10 आहे. म्हणजे 10% मधुमेह रुग्णांना टीबी होतो आणि 10% टीबी पेशंट्सचे साखर पण नियंत्रणाच्या बाहेर असते. तर 10-10 रूल आहे मधुमेह आणि ट्युबरक्युलोसिस मध्ये. तर तुम्ही म्हणताय राहुलजी ते अतिशय बरोबर आहे की मधुमेहामुळे प्रतिकारशक्ती आणि इम्युनिटी इन्फेक्शन हे खूप जास्ती असतं. ह्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आपल्याला कित्येक वेळा आपण हेही पाहिलेलं आहे की त्यांना पायात जखम झाली तर कित्येक वेळा पायामध्ये गँग्रीन होऊन कापावंही लागतं. आता सध्या आपण हेही पाहतोय आणि मी मधुमेह रुग्णांमध्ये पाहिलेलं आहे की त्यांचा गँग्रीन होण्याचा प्रकार वाढलेला आहे ज्यांना कोविड झालेला आहे. तर त्याची खूप कारण असू शकतात, पण मी गँग्रीनचं प्रमाण 100% ह्या लाटेमध्ये वाढलेलं दिसलंय. दुसरा एक तुम्ही प्रश्न विचारलात राहुलजी की आपल्या इथे आता बाकीचे रोग परत परत डोकं बाहेर काढायला लागलेत का? 100%. स्वाईन फ्लूचे केसेस वाढायला लागलेले आहेत. स्वाईन फ्लू बरोबर बाकीच्या पण केसेस हळूहळू वाढायला लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांनी थोडीशी काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं दिसते मला. आणि त्यामुळे आपल्याला आता पावसाळा येणार आहे, पावसाळी आजारी येणार आहेत. थोडासा एक पाऊस म्हणजे एक वादळ येऊन गेलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे लेप्टोस्पायरा पासून, डेंग्यू मलेरिया पासून, स्वाईन फ्लू पासून हे सगळे आजार आता हळूहळू यायला लागलेले आहेत. पण मधुमेह रुग्णांनी याच्यावर काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तर राहुलजी मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. एक तर ममता काळे आपल्याला विचारतायत की एक त्यांचे डॉक्टर कलिग आहेत आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची 80% लंग इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये. तर त्यांची काय चान्सेस आहेत आणि त्यांना ऍक्च्युली कोवॅक्सिन पण मिळालं होतं. तर ममता काळे विचारतायत की इम्युन एस्केप झाला होता काय? हा एक प्रश्न झाला. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो साधा प्रश्न आहे की परत वॅक्सिन बद्दलच आहे. प्रशांत मोघेने विचारलेला आहे की ऍस्पिरिन द्यायचं असतं का? आपण कोविशिल्ड देतो तेव्हा त्याच्यातून क्लॉट होतं असं ऐकलेलं आहे. तर हे क्लॉट प्रिव्हेंट करण्यासाठी ऍस्पिरिन द्यायचं का? त्याचा किती डोसमध्ये द्यायचं? किती वेळ द्यायचं? हे 2 प्रश्न आहेत ममता काळे आणि प्रशांत मोघे यांचे. तर राहुल थोडंसं यांना आपलं मार्गदर्शन करा. शुअर. ममताजी असं आहे की आपले जे मित्र आहेत त्यांना 80% लंग इन्व्हॉल्वमेंट सांगितलं गेलं आहे आणि त्यांनी कोवॅक्सिन घेतलंय. कोवॅक्सिनचे जर दोन्ही डोस घेतले असतील आणि दोन्ही डोस घेतल्याच्या साधारण 2 आठवड्याच्या नंतर जर इन्फेक्शन झालं असेल तर मग आपण म्हणू शकतो की ह्यांना जरासं इन्फेक्शन तीव्र झालेलं आहे. पण तो ते जर 2 डोसच्या आधी असेल तर दुसरा डोस घेऊन सुद्धा 15 दिवस जर झाले नसतील तर त्यांना पूर्ण इम्युनिटी त्या वॅक्सिनची आलेलीच नाहीये. त्यामुळे हे नक्कीच शक्य असू शकतं. तर हा एक मला तुम्ही थोडासा नंतर मला उत्तर पाठवा पाहिजे अनिरुद्धजींबरोबर की त्यांना 2 आठवडे होऊन गेले होते दुसरा डोस घेऊन की नाही. 80% लंग इन्व्हॉल्वमेंट जरी असली तरी मी बऱ्याच लोकांना सांगतो की नुसतं सीटी स्कॅनवर जाऊ नका प्लीज. कारण क्लिनिको रेडिओलॉजिकल डिसोसिएशन म्हणजे सीटी स्कॅनचा पिक्चर एक वेगळा असतो, क्लिनिकल पिक्चर एक वेगळा असतो. काही पेशंटमध्ये तो तंतोतंत मॅच करतो, काही पेशंटमध्ये मागे पुढे असतो आणि उलटा पण असू शकते. सीटी चांगला आणि पेशंट खराब, पेशंट चांगला आणि सीटी खराब हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आणि त्यामुळे तुम्ही त्या स्कोरकडे न जाता त्यांच्या डॉक्टरांशी बोला आणि त्यांना विचारा की ह्यांचे बाकीचे पॅरामीटर्स कसे आहेत, त्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट किती आहे व्हेंटिलेटरवर आहेत हे समजलं मला आणि बरे होतील अशी याची मी प्रार्थना करतो. परंतु ह्या ज्या पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स फार इम्पॉर्टंट आहेत. जर त्यांचं ऑक्सिजन रिक्वायरमेंट सातत्याने इम्प्रूव्ह होत असेल, त्यांचं जर व्हेंटिलेटरचे जे सेटिंग्स ज्याला आम्ही प्रेशर सेटिंग्स म्हणतो, पीप सेटिंग्स म्हणतो, ते जर हळूहळू कमी करत असतील डॉक्टर, तर सीटी स्कॅनला बरं व्हायला 3 महिने लागतात. त्यामुळे सीटी स्कॅनच्याकडे तुम्ही अजिबात बघू नका. तुम्ही फक्त त्यांच्या क्लिनिकल कंडिशनकडे बघा.
आणि इम्युन एस्केप झालाय की नाही, इम्युन एस्केप हा अगदी टेक्निकल शब्द आहे. अजूनपर्यंत मेडिकल ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्याबद्दल चर्चा आहे. कोणीही ठामपणे त्याच्यावर एखादाही आर्टिकल लिहिलेलं नाहीये की इम्युन एस्केप या पेशंट्समध्ये आढळलं करून. तर इम्युन 2 आठवडे जर झाले असतील तर नक्कीच त्यांचा जो सेकंड डोस देऊन जर 2 आठवडे झाले असतील तर त्यांच्याकडे आपण टेस्ट करू शकतो. तुम्ही अनिरुद्धजींना पाठवा, मी किंवा शशांक सर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो बघायला की काय चालू आहे करून. मोघे साहेब, ऍस्पिरिन रक्ताच्या ज्या गाठी आहेत त्या थांबवतं, ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामधलं मी 2 गोष्टी सांगू इच्छितो तुम्हाला, की एक शरीरामध्ये आपली लो फ्लो सिस्टम असते आणि एक शरीरामध्ये हाय फ्लो सिस्टम. ऍस्पिरिन जी आहे ती जनरली हाय फ्लो सिस्टम मध्ये जिकडे प्लेटलेट्स ज्या आहेत त्याचं डिस्फंक्शन वाचवण्याचा करून त्याला क्लॉटिंग वाढवण्याकरता म्हणून आपण ऍस्पिरिन वापरतो आर्टिरियल सिस्टम करता. तर जनरली तुम्हाला एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला किंवा स्ट्रोक आला तर आपण ऍस्पिरिन देतो. पण ते जेव्हा लो फ्लो सिस्टम असते जिकडे की रक्त संथ गतीने वाहत असतं वेन्स मध्ये, तिकडे जर आपल्याला क्लॉटिंग थांबवायचं असेल तर ब्लड पातळ करणारे औषध द्यावे लागतात. ब्लड थिनर्स त्याला म्हणतो आपण. ओके, ऍस्पिरिन इज नॉट अ ब्लड थिनर. ऍस्पिरिन हे अँटी प्लेटलेट एजंट आहे. ब्लड थिनर्स म्हणजे आपले वॉर्फरिन झालं, क्लेक्सेन झालं, डायबिगेट्रान झालं, एपेक्सिबॅन झालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ब्लड थिनर. रिव्हरॉक्सिमॅन झालं, हे नवीन काही ब्लड थिनर्स आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे की कुठलंही वॅक्सिन घेतल्यावर तुम्हाला ब्लड थिनर घ्यायची गरज नाही. नंबर 1. ऍस्पिरिन असो चाहे दुसरं कुठलं असो. आणि दुसरं फक्त जस्ट टू क्लिअर द डाऊट परत एकदा मी शोवर सांगू इच्छितो. अनिरुद्धजी जरा 1 मिनिट असेल तर मी सांगू इच्छितो. शुअर की शुअर ह्याची सर. क्लॉटिंगची जी रेट आहे किंवा पर्सेंटेज आहे कोविशिल्डचा, तो पर्सेंटेज आपण काही दुसऱ्या गोष्टींबरोबर कम्पेअर करूया. मी मागे पण बोललोय की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेटिशियन्स अगदी व्यवस्थित मन मोकळेपणे प्रिस्क्राईब करतात फिमेल्सला व्हेरियस कारणाकरता, फ्रॉम कॉन्ट्रासेप्शन टू मेडिकल रिझन्स असतात. आणि त्याचा जो नोन प्रूव्हन क्लॉटिंग रेट इन द व्हीनस सिस्टम आहे, म्हणजे पायात वेन्स होणे किंवा सेरेब्रल व्हीनस थ्रोम्बोसिस होणं, हे साधारण 10 to 15 पर 10,000 आहे. आणि कोविशिल्डचं जे आहे ते 10 to 15 पर 1 लाख और 10 to 15 पर 2 lakhs आहे. त्यामुळे कोविशिल्डचं क्लॉटिंग अगदी 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 मिनिस्क्युअल आहे. आणि आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेताना कोणीच काही हा प्रश्न विचारत नाही, पण आपण सहज घेतो कारण आपल्याला वाटतं की काहीच होत नाही करून. फक्त वॅक्सिनला अनफॉर्च्युनेटली बॅड नेम मिळालेला आहे की त्याचं प्लॉटिंग झालंय म्हणून थोडं. सो आय थिंक तुम्ही अजिबात काळजी करू नका. निर्धास्तपणे जा आणि कोविशिल्ड घ्या. मी म्हणा, जोशी सर म्हणा, आम्ही दोघांनी पण कोविशिल्डच घेतलंय. आणि आमच्या आई-वडिलांना सुद्धा माझ्या आई-वडिलांना, आईला सुद्धा मी कोविशिल्डच दिलेलं आहे. आणि बाकीचे जे माझे मिसेस आहे तिला सुद्धा कोविशिल्डच दिलेलं आहे. सो कोविशिल्ड वॅक्सिन सेफ आहे. तितकंच सेफ कोवॅक्सिन सुद्धा आहे. त्यामुळे कुठल्याच वॅक्सिन बद्दल काही काळजी करू नका. कोवॅक्सिन घेतलेले पण भरपूर मंडळी आहेत आणि कोवॅक्सिन घेतलेल्या भरपूर मंडळी जे आहेत ते पण सगळे पूर्णपैकी सेफ आहेत. सो डोंट वरी अबाउट इट. प्लीज गो अहेड अँड टेक द वॅक्सिन. फार छान. डॉक्टर जोशी, तुमच्यासाठी पण 1-2 प्रश्न विचारतो. एक सुषमा वांद्रे जी विचारतात की त्यांचा दोन्ही कोविशिल्डचे डोस झालेले आहेत, पण त्यांची अँटीबॉडीची टेस्ट नॉन रिएक्टिव्ह आहे. तर त्यांनी काय करावं याच्याबद्दल तुम्ही गाईड करा. तुम्ही बऱ्याचदा बोललेलात, पण मी परत एकदा तोच प्रश्न विचारतो. आत्ताच राहुलजी म्हणाले की पहिली म्हणजे अँटीबॉडी टेस्ट करून ना खूप जास्ती कन्फ्युजन होतं. आणि आपण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडी टेस्ट आहेत. म्हणजे पहिली म्हणजे जुनी जी टेस्ट आली होती, पहिली टेस्ट आली होती अँटीबॉडीची, ती एक ट्रिपल मिक्स टेस्ट होती. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण IgG, IgM आणि IgA ह्या तिन्ही अँटीबॉडीज एकत्र करतो. ही किंबहुना कित्येक लोकांना 2 कोविशिल्ड नंतर पण लो असू शकते. नंतर आपण प्लाझ्मा थेरपी जेव्हा चालू केली होती तेव्हा IgG ची टेस्ट आली होती. आणि ती बऱ्यापैकी अॅक्युरेट असते, पण त्याचं डायरेक्ट कोरिलेशन नसतं न्यूट्रलायझिंग ॲबिलिटीसाठी. आपण काय करतो की आपण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी मेजर करणं आणि त्याचं फंक्शनल कॅपॅसिटी मेजर करणं हे फार महत्वाचं असतं. तर त्याच्यासाठी लागणारी जी गोल्ड स्टँडर्ड मेथड आहे ती PNRT टेस्ट आहे. ती वॅक्सिन रिसर्चमध्ये केली जाते. ब्रिचकेंडी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरुणा पुजारी टेस्ट करतात व्हायरस न्यूट्रलायझेशन टेस्ट. आणि त्याच्यामध्ये जर का 20% वरती असेल तर तुमच्या वॅक्सिनवरती इफेक्ट होऊ शकतो असं आपण सांगू शकतो. तर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी करू शकता, स्पाइक प्रोटीनची अँटीबॉडी करू शकता, पण त्यातल्या त्यात ती व्हायरस न्यूट्रलायझेशन टेस्टची जी अँटीबॉडी टेस्ट आहे ती सगळ्यात अॅक्युरेट आहे.
सुषमाताई, मला 2 गोष्टी सांगायच्या की तुमच्या शरीरात एखाद्या वेळेला व्हॅक्सिन्समुळे जर का तुमची रिपोर्ट अँटीबॉडीचा निगेटिव्ह आला असेल तर व्हायरस न्यूट्रलायझेशन टेस्ट तुम्हाला झेपत असेल तर करून घ्या. ती जर का निगेटिव्ह आली तर तुमच्या व्हॅक्सिन काही तुम्हाला काम झालेलं नाहीये, मग तुम्ही तुमच्या वैद्यकीयाला सल्ला घ्या त्याच्यावर. बहुतांश लोकांची अँटीबॉडी निगेटिव्ह दिसते, पण ऍक्च्युली त्यांच्या शरीरामध्ये टी सेल आपण आणि बघा, अँटीबॉडीमध्ये फक्त आपण बी सेल इम्युनिटी बघतो, पण टी सेल इम्युनिटी बघतच नाही, कारण त्याच्यासाठी काही टेस्ट अवेलेबल नाही आहे. त्यामुळे हे अपवादात्मक आहे. बहुतांश लोकांना व्हॅक्सिनमुळे थोडीशी प्रोटेक्शन मिळतं. त्यांनी कोरोना थांबणार नाही, पण कोरोनातला तीव्र कोरोना होणार नाही, किंबहुना जीव जाणार नाही, याच्यासाठी आपण आता व्हॅक्सिन देतो. ही सगळी व्हॅक्सिन जी आहे ती अर्ली जनरेशन व्हॅक्सिन आहे. त्यामुळे अँटीबॉडी टेस्टवर माझ्या मते तर खर्च करू नका तुम्ही. आणि आता केलाच असेल आणि दोन्ही निगेटिव्ह आला असेल तर मग आता व्हायरस न्यूट्रलायझेशन टेस्ट करा, आणि ती निगेटिव्ह आली तर मग वैद्यकीय सल्ला घ्या. कदाचित तुम्हाला व्हॅक्सिन बदलावं लागेल, किंवा तुम्हाला काही स्टिरॉइडची गोळी चालू असेल का, इम्युनॉलॉजिकल डिसीज असेल का, कारण कित्येक लोकांना त्याच्यामध्ये घाबरतात. आणि अशी लोक मला घाबरून विचारतात की मग आमच्या शरीरात अँटीबॉडीज नाही, आम्हाला कोविड झाला तर आम्ही काय करणार. तर आम्ही त्यांना सांगतो की आता आपल्याला कुत्रा चावल्यानंतर आपण इम्युनोग्लोबिन घेतो, तसंच आपल्याला कोविड झाला तर पहिल्या 3 दिवसामध्ये आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी पण घेऊ शकतो. लायटिक कॉकटेलची जी रेजरॉनची, सिप्ला आणि रोशनी आता काढली ती अँटीबॉडी आपण घेऊ शकतो. तर ही मात्र गोष्ट अगदी सहज सांगतो की घाबरू नका तुम्ही. फारच छान. दोन प्रश्न आहेत मला जोशी सर तुम्हाला, आणि अनिरुद्ध इफ यू त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकता. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी विचारतात की थर्ड वेव्ह लाईकली और अनलाईकली अँड हाऊ कॅन बी अवॉइडेड. तो हा पहिला प्रश्न तुम्ही सर उत्तर द्या की क्रिस्टल बॉल आहे का आपल्याकडे थर्ड वेव्ह करता काही, आणि काय आपल्याकडे गोष्टी तिसरी लाट येणार 100%, त्याच्यामध्ये दुमत नाहीये. तिसरी येणार, चौथी येणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय त्याची तीव्रता कशी काढायची आहे हेच पाहिजे. 3 महिन्यांनी येईल की 6 महिन्यांनी येईल की 9 महिन्यांनी येईल ते माहित नाही, पण तिसरी लाट येणार. पूर्ण जगात येऊन गेलेली आहे. हाँगकाँगची चौथी लाट चालू आहे, जपानची तिसरी लाट चालू आहे, तैवानची चौथी लाट चालू आहे, मिशिगन मध्ये चौथी लाट आहे. त्यामुळे तिसरी लाट ही येणारी निश्चित आहे. पण ती किंबहुना आता दिसतंय की बहुतांश मुंबईमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच्यावरती लोक कसे कॉपरेट करतील आणि व्हायरस कसा कॉपरेट करेल ह्याच्यावरती आहे. म्हणजे हे डायरेक्टली व्हायरसमुळे नवीन स्ट्रेन नाही आला, कारण पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेमध्ये एक फरक आहे. पहिल्या लाटेतला स्ट्रेन आणि दुसऱ्या लाटेतला स्ट्रेन हा वेगळा स्ट्रेन आहे. त्यामुळे ही जी तिसरी लाट येणार आहे ह्या स्ट्रेनची येणार आहे की नवीन स्ट्रेनची येणार आहे हेही माहित नाही आपल्याला. तर व्हायरसनी जर का स्वतःचे कपडे परत बदलले तर तिसरी लाट येऊ शकते. ती कधी येईल हे सांगणं कठीण आहे. ओके, पण ती आपण अवॉइड करू शकतो. जितक्या लोकांना आपण वॅक्सिनेट करू तितक्याच आपण लोकांना त्यांचे जीव वाचवून तीव्र कोविड आपण कमी करू शकतो, याच्यामध्ये दुमत नाही. त्यामुळे तिसरी लाट त्याची जी तीव्रता असेल ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल, आणि वॅक्सिनेट केलं तर ती खूपच कमी असेल, किंबहुना ती जवळजवळ नसेल. आणि जर का आपण पहिल्या लाटेशी कम्पेअर केलं तर कदाचित नंबर्स पहिल्या लाटेपेक्षा जास्ती असतील, पण दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असतील. ती यायला बहुतेक 3 ते 6 महिने लागतील. आणि म्हणूनच आपल्याला जे आपण रिस्ट्रिक्शन यूज करू त्याच्यावरती खूप जास्ती नियंत्रण ठेवून आपल्याला सतर्कता बाळगावी लागणार आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, क्राउडिंग हवं, कारण आत्ताचा जो व्हेरियंट आहे तो क्लस्टर स्प्रेडिंग व्हेरियंट आहे. म्हणजे तो क्लस्टर्स मध्ये जातो, म्हणजे लोकांच्या घरच्या घरी जातो पूर्ण. त्याच्यामुळे ती आहे. मी राहुलजी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. श्रद्धा वेंगुर्लेकरने विचारलाय, सर माझी ट्रॅकिओस्टॉमीचे ऑपरेशन झाले होते 2018 डिसेंबर मध्ये. सध्या तब्येत स्टेबल आहे, ॲलोपॅथिक मेडिसिन चालू आहेत, तरी मी कोणती लस घ्यावी? आणि सॉरी मी ऑनलाईन प्रोग्राम जॉईन करू शकले नाही, पण मी आता हा प्रश्न विचारते. श्रद्धा वेंगुर्लेकर. नाही, अगदी श्रद्धाताई, तुम्ही कधीही लस घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. तुम्ही ऑनलाईन औषधं, आपलं ॲलोपॅथिक औषधं कुठले चालू आहेत त्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिलेली नाही आहे, पण सगळेच ॲलोपॅथिक औषधं तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्ही काही किमोथेरपी किंवा इमोसप्रेसंट असं काही औषध चालू असेल तर आपल्या डॉक्टरशी एकदा सल्ला घ्या. आणि ब्लड क्लॉटिंग न होण्याकरता जर ब्लड थिनर्स चालू असतील तर फक्त इंजेक्शन घेतल्यावर एक 10 मिनिटं व्यवस्थित इंजेक्शन साईडला थोडंसं धरून ठेवा जास्ती, म्हणजे तिकडे हिमॅटोमा होणार नाही. व्हॅक्सिनवर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता जोशी सर दुसरा. तुम्ही मगाशी म्हणालात की अर्ली जनरेशन व्हॅक्सिन आहेत. आता मध्ये बातमी येत आहेत की सेकंड जनरेशन व्हॅक्सिन्सचं प्रोडक्शन आणि थॉट प्रोसेस ऑलरेडी चालू झाली, ऍडव्हान्स स्टेजवर आहे.
आणि मी तर कुठेतरी एका मॅगझिन मध्ये असंही वाचलं की युकेनी ऑलरेडी 60 का 70 लाख सेकंड जनरेशन वॅक्सिनची ऑर्डर सुद्धा प्लेस केली आहे. तर सेकंड जनरेशन वॅक्सिन्स म्हणजे नेमकं काय? जनरेशन गॅप कसली आहे पहिल्या जनरेशन आणि सेकंड जनरेशन मध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं विचारा. आणि हा तुम्हाला माझ्याकडून शेवटचा प्रश्न आहे. अनिरुद्ध, तुम्ही नंतर प्रश्न विचारू. नाही, मी नंतर मग राहुलजी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे. तर एक गोष्ट म्हणजे की ही अर्ली जनरेशन इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनची वॅक्सिन आहे. जगामध्ये फक्त एफडीएने एकाच वॅक्सिनला मान्यता दिलेली आहे, आता दुसऱ्या वॅक्सिनला पण मान्यता दिलेली आहे फुल ऑथरायझेशनसाठी. ते म्हणजे mRNA प्लॅटफॉर्मवरचं फायझर आणि मॉडर्ना. आणि फायझर वॅक्सिन तर सगळ्या स्ट्रेन्सवरती इफेक्टिव्ह आहे, म्हणजे जेवढे व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न आहेत त्याच्यावरती. आपल्या भारतामध्ये पण आपण किल्ड वॅक्सिन तयार केलेलं आहे, कोवॅक्सिन. चायनाने सायनोफार्मचं किल्ड वॅक्सिन तयार केलेलं आहे. एडिनोव्हेक्टर प्लॅटफॉर्मवरती खूप वॅक्सिन तयार झालेली आहेत. जॉन्सनचं एकदाच 1 डोसचं वॅक्सिन झालेलं आहे. कोविशिल्ड किंवा ॲस्ट्राचं जे वॅक्सिन आहे ते 2 डोसचं वॅक्सिन झालेलं आहे. किंबहुना 3 डोसचे वॅक्सिन, कोवॅक्सिन किंवा झायडसचं डीएनए वॅक्सिन येणार आहे. तर नेक्स्ट जनरेशन जी वॅक्सिन येणार आहेत त्याच्यात मल्टीव्हॅलंट वॅक्सिन येणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की कोविडचा चेहरा बदलतोय, कोविडचे व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न्स येत आहेत. तर वेगवेगळ्या व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न्सला पण अनुषंगून जसे आपण फ्लूसाठी मल्टिपल शॉट्स वॅक्सिन देतो, तसंच आपण एक बहुतेक पॉलिव्हॅलंट वॅक्सिन तयार करायच्या रिसर्च चालू आहे. आणि त्या अनुषंगाने लोक प्रयत्न करत आहेत. फक्त ह्या वेळेला एक फरक आहे राहुलजी. आपली जुनी जी टेक्निक होती किल्ड वॅक्सिनची, किंबहुना जुनी जी टेक्निक होती ॲडिनोव्हेक्टर वापरून करायची, म्हणजे ज्याच्यात स्पुटनिक आलं, त्याच्यामध्ये आपलं जॉन्सन आलं, त्याच्यामध्ये आपलं कोविशिल्ड आलं, ही जुनी वॅक्सिन झाली. ही टेक्नॉलॉजी पण 10 वर्षापूर्वीची आहे. पण mRNA मध्ये आपण फर्स्ट टाइम वापरलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि डीएनए इज इक्वलंट टू mRNA टेक्नॉलॉजी. ही mRNA टेक्नॉलॉजी मधून पण फर्दर इनोव्हेशन होणार आहे. आणि त्याच्यातून येणारी जी वॅक्सिन आहेत त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये पण त्यांनी असं एखादं नवीन वॅक्सिन केलं. आणि दुसरं म्हणजे नेझल वॅक्सिन, नेझल स्प्रे. तुम्ही जे म्हणताय की नेक्स्ट जनरेशन वॅक्सिन काय, तर ह्या अर्ली जनरेशन वॅक्सिन मध्ये कोविड होऊ शकतो इन्फेक्शन, पण सिव्हिअर डिसीज आणि डेथ होत नाही. त्याच्यात 100% त्यांची इफिकसी आहे. मात्र जी नेक्स्ट जनरेशन वॅक्सिन येतील, जशी नेझल स्प्रे येतील, किंबहुना mRNAचा नेक्स्ट जनरेशन येईल किंवा मल्टीव्हॅलंट वॅक्सिन येईल, त्याच्यामध्ये कोविडच होणार नाही. आणि भारतामध्ये पण एक कंपनी आहे, कोवॅक्सिनचेच मॅन्युफॅक्चर आहेत, ते बनवत आहेत नेझल स्प्रेचं वॅक्सिन. सिरम इन्स्टिट्यूट पण बनवते नेझल स्प्रेचं वॅक्सिन. तर वेगवेगळ्या लोकांची आता ह्याच्यावरती संशोधन चालू आहे. तर राहुलजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की दीपक वैद्यांचा प्रश्न, आणि खूपच छान प्रश्न आहे तो. लोकल फॅमिली डॉक्टर कडून जेव्हा सुट्ट्या गोळ्या मिळतात आणि वेगवेगळे डोस दिले जातात, तर त्यातून कोविड होऊ शकतो का? आणि ह्या अशा गोळ्या आपण घ्याव्या का? अगदी फार छान प्रश्न. तर त्या गोळ्या तुम्हाला जर दिल्या तर कोणीतरी त्याला हात लावला हे गृहीत धरावं. पण त्या माणसाने ज्याला दिले त्याने हात कमीत कमी सॅनिटाईज करून किंवा धुवून तुम्हाला गोळ्या दिल्याव्या अशी त्याच्या मागची भावना ठेवावी. ऍक्च्युली फार कमी चान्स आहे असं काही होण्याचा, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. कारण त्या गोळ्यांचा आकार एवढा छोटासा आहे आणि त्यांच्यानी तुम्हाला कोविडचं, अनलेस तो माणूस जो पॅक करतोय त्या गोळ्या त्याला आता ऍक्टिव्ह कोविड आहे आणि त्याने त्याच्या हातावर त्या गोळ्या घेऊन त्या टाकल्यात, तर अर्थात होऊ शकतात. जनरली तुम्ही डॉक्टरला जर तुम्हाला काळजी वाटते तर अगदी व्यवस्थित सांगू शकता की आयदर तुम्ही डिस्पेन्सर वापरा काहीतरी हे डिस्पेन्स करायला, किंवा तुम्ही गोळ्या लिहून द्या ज्या की पॅक गोळ्या असतील, मग तुम्ही त्या बाहेर केमिस्ट कडून घेऊ शकता. 100% नाकारता येणार नाही, परंतु जेवढ्यापर्यंत मला समजू शकतं तेव्हापर्यंत मला असं वाटतं की बऱ्यापैकी सेफ आहे. एवढं काही फार काळजी करून घाबरण्याची गरज नाहीये. मग आपण त्या किराणा मालाकडून, दुकानाकडून तांदूळ पण घेतो तो पण उघडाच असतो, गहू पण घेतो तो पण उघडाच असतो, आणि मग सगळ्यातच कोविड होऊ शकतो. गिरणीला पीठ देतो ते पण उघडच असतं. सो आय थिंक जनरली काही प्रॉब्लेम होणार नाहीये. इट शुड बी ओके. मला नाही वाटत एवढा काही प्रॉब्लेम. तो न्यूजपेपर, आपण जसं मध्ये यायचं की न्यूजपेपर घेऊ नका, आता सर्रास सगळ्यांच्या घरी न्यूजपेपर येत आहेत आणि आपण वापरतोय. त्यामुळे इट इज ओके. आय थिंक तेवढी रिस्क हवेत राहणार आहे. असाच एक प्रश्न राहुलजी ऐश्वर्या साप्ते विचारतायत की सर, मी न्यूमोनियाचं इंजेक्शन 10 दिवसाआधी घेतलं होतं, आता मी कोवॅक्सिन घेऊ शकते का? तर कुठल्याही 2 इंजेक्शन्स मध्ये ना 2 ते 4 आठवड्याची गॅप ठेवावी जनरली. आणि स्पेशली कोविडमध्ये तुम्हाला कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड दोन्हीमध्ये जी आहे ती गॅप 4 आठवडे किंवा किंवा 8 ते 12 आठवड्याची गॅप आहे. त्यामुळे कमीत कमी 2 आठवडे अजून थांबलात तर तुम्हाला सेफली घेता येईल, काही प्रश्न नाहीये.
पण येस, हे जनरली काही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि हे त्रास ह्याच्याकरता की समजा तुम्हाला ताप आलाच काय आलं तर दुसऱ्या व्हॅक्सिन मध्ये मग आला का पहिल्या व्हॅक्सिन मुळे आला हे कळायला मार्ग नाही. 10 दिवस झाले तुम्ही 3-4 दिवस थांबा, तुम्ही घेऊ शकता नंतर व्हॅक्सिन. छान. एक शेवटचा राहुलजी, प्रश्न डॉक्टर जोशी तुम्हाला एक विचारू चालेल तर? हो एक विचारा. फक्त प्रश्न हा आहे की जानेवारीमध्ये आता बरेच हेल्थ केअर वर्कर्स वगैरे ज्यांना सगळ्यांना व्हॅक्सिन्स आपण द्यायला सुरुवात केली होती. आता आपण ऑलरेडी मे मध्ये आलो आहोत. म्हणजे त्यांचे 6 महिने ऍक्च्युली ऑलरेडी कंप्लीट व्हायला लागलेत. सो जर त्यांनी तेव्हा जर 2 डोसेस घेतले असतील तर आता 6 महिन्यानंतर त्यांची इम्युनिटी कितपत असेल आणि आता त्यांच्यासाठी तर परत आता डोसेस कुठून अवेलेबल होणार? हा एक प्रश्न बऱ्याच हेल्थकेअर वर्कर्सना पडतोय. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकता? ह्याच्याबद्दल आपल्याकडे आता उत्तर नाहीये. पण घाबरू नका. अगदीच तुम्हाला असं वाटलं की तुम्ही रिस्क असेल तर आता तरी आपल्या हातात 2 मास्क आहेत. 2 व्हॅक्सिन घेतलेली आहेत तुम्ही आणि बरं. अँटीबॉडीज व्हायची शक्यता आहे. आणि जर का Correct. कोविड जरी झाला तरी तो तीव्रता त्याची कमी राहील हीच आशा बाळगा. पण काळजी मात्र घ्या. तुम्हाला तिसरा डोस लागेलच का? किंबहुना लागेल का? तर कोव्हॅक्सिन मध्ये लागू शकतो तिसरा डोस 3 महिने कसा. त्या अनुषंगाने DCG अप्रूव्ड एक ट्रायल चालू झालेली आहे. पण सध्या व्हॅक्सिनच नाही आहेत लोकांकडे. आणि कोविशिल्ड मध्ये मात्र असं करणं कठीण आहे. त्यामुळे दुसरं कुठलं व्हॅक्सिन घ्यायचं का? तर ह्याच्यावरती सध्या तरी आपल्याकडे उत्तर नाही. राहुलजी आपण हा शो चालू करायच्या अगोदर म्हणत होते की अमेरिकेत नाही पण UK मध्ये आणि स्पेन मध्ये मिक्स अँड मॅच ट्रायल केलं. म्हणजे ज्या हेल्थ केअर वर्कर्सनी पहिलं फायझर घेतलं त्यांनी नंतर कोविशिल्ड घेतलं, ज्यांनी पहिलं ऍस्ट्रा घेतलं त्यांनी नंतर फायझर घेतलं, अशाही याच्यावरती प्रयोगात तर तुम्ही रिसर्च सब्जेक्ट म्हणून एनरोल होऊ शकता. पण घाबरून जाऊ नका. नॉर्मली पाहिलेलं आहे की व्हॅक्सिन रिलेटेड इम्युनिटी आहे ती साधारणतः 6 महिने ते 9 महिने राहते दुसऱ्या डोस नंतर. आणि आपल्याला ही मेजरही करता येते. तर तुम्हाला जर का शंका वाटली आणि कोणामध्ये अँटीबॉडीज कमी राहतात ज्यांना आजार असतात म्हणजे कॅन्सर किमोथेरपीचे आजार किंवा अंडरलाईंग इम्युनॉलॉजिकल आजार ज्याच्यामुळे तुम्हाला औषधं चालू आहेत, स्टिरॉइडची औषधं चालू आहेत, इम्युनोसप्रेशन औषधं चालू आहेत, त्यांना अशा गोष्टी होऊ शकतात. तर मला असं वाटतं की आजचा आपण बऱ्यापैकी प्रश्न घेतलेत लोकांचे. मी राहुलला फक्त मी एक शेवटचं मनोगत सांगणार आहे आणि मग राहुलजी आपल्या कार्यक्रमाचं समोर करतील की 1 वर्षानंतर त्यांना कसं वाटतंय हे मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे की कोविड मधून 1 वर्ष कसं वाटतंय आणि लॉंग कोविड ह्याच्याबद्दल एक थोडेसे 2 शब्द बोलून आपण बंद करूया आपला प्रोग्राम. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की अजूनही हतबल होऊ नका, हेल्पलेस फील करू नका. आपण सगळेजण थकलो आहोत, मानसिक दृष्ट्या पण आणि फिजिकली दृष्ट्या पण. पण ह्याच्यामध्येच आपल्याला एक चिंतन मनन करून, व्यायाम करून, आहारावरती संतुलन ठेवून आपलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य ह्याच्यावरती थोडंसं लक्ष देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी स्वतः घेणं आणि जिथे जिथे आपल्याला डाऊट वाटेल तिथे वैद्यकीय सल्ला घेऊन आपण हा कोविड सामोरं जाऊ शकतो. कारण पुढचे येणारे 3-6 महिने हे तिसरी लाट वाचवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा हातभार लागणार आहे आपल्याला. त्यामुळे न निराशा बाळगता, निगेटिव्ह विचार न करता, डिप्रेस न होता आपल्याला अजून एक 6 महिने 1 वर्ष काढावी लागणार आहेत. 2 मास्क घालून काही असो तरी थोडंसं अंतर ठेवून आणि थोडासा जो आपण म्हणतो गर्दी कमी करून आपण ह्या कोविडवर मात करू शकतो. तर राहुलजी तुमचं शेवटचं मनोगत. अगदी अगदी बरोबर बोलला. नैराश्य येऊ देऊ नका. नैराश्य आलं नाही पाहिजे आपल्याला. आपण जे आहोत ते असलो कितीही आपल्याला असं वाटत असेल कोरोना आत्ताच्या आत्ता पळून जावा तरी तो काही जाणार नाही, तो राहणार आहे आपल्या बरोबर. त्यामुळे आपण जे आहे ते त्याच मनाने आपलं काम सातत्याने करत राहिलो, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळत राहिलो, जोशी सर सांगतात तसं डबल मास्किंग करत राहिलो आपण, तर मला वाटतं की कुठलाही वॅक्सिन, कुठलाही स्ट्रेन, कुठलाही व्हेरियंट ऑफ कन्सर्न येऊ तुम्हाला त्याचा काही कन्सर्न राहणार नाही हे मी सांगू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित मास्किंग केलं तर तुमचा कन्सर्न नसला पाहिजे तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न. तो सायंटिस्ट लोकांना आणि डॉक्टरांना त्याच्याबद्दल काळजी करू द्या. तुम्ही काळजी फक्त मास्कची करा बस. एकच फक्त वाक्य. दुसरं म्हणजे की लॉंग कोविड. लॉंग कोविड हे इतक्या विविध प्रकारमध्ये आता दिसून येते आपल्याला की त्याच्याबद्दल म्हणजे असं कुठलंच सिम्पटम उरलेलं नाही जे की लॉंग कोविड मध्ये आता आपण काउंट नाही करत. राईट फ्रॉम मेंटल हेल्थ टू क्रॉनिक फटीग टू बॉडी एक टू स्ट्रोक्स और हार्ट अटॅक्स हॅपनिंग आफ्टर कोविड, हे सगळं काय आता कोविडशी जुळलं जात आहे.
मला वाटतं ह्याच्याबद्दलचा जो आपल्या पुढच्या 4-5 वर्षांमधला जो एक्सपिरियन्स राहील, तो ऍक्च्युअली सांगेल की खरोखर हे कोविड रिलेटेड होतं का आपण उगाच सगळं काही कोविडला जोडत होतो. तर बरोबर. मला वाटतं काही गोष्टी नक्कीच कोविड रिलेटेड आहेत. हार्ट रेट जे आहे आपण बघतो की जसं लंग्स बरे होतात, तसा वेळ काळा जातो तसा हार्ट रेट त्यांचा सेटल होतो पेशंट. खाली माझा होतो. स्वतःचा हार्ट रेट 100 होता. जवळपास महिना सव्वा महिना. 100, 105, 110 खालीच यायचा नाही. आणि मग एक अचानक 1 महिना 2 महिन्यानंतर कधी काय आला की तो पुन्हा नॉर्मल बेसलाईनवर 70, 80, 82 असा राहायला लागला आता पुन्हा. त्यामुळे इट टेक्स टाईम. पण निराश होऊ नका. वेळ द्या फक्त आणि हळू तुम्ही बरे व्हाल. काही काळजी करू नका. अनिरुद्ध, फारच छान. तुझे येस. आणि सरांचे धन्यवाद. 1 वर्ष धन्यवाद. झालंय आज मी तुम्हाला जसं काल म्हटलं की कालचं येस. 1 वर्ष झालंय आणि 1 वर्ष आता पुढच्या आठवड्यात होईल आपण हा शो चालू ठेवून. त्यामुळे येस. अभिनंदन तुझे की तू एवढ्या अगदी मन लावून पंक्च्युअली आमच्या मागे लागून बरेच वेळा तूच आम्हाला फोन करून सांगतोस की आता काय करायचं करून आणि तू सातत्याने हे करत राहिला आहेस त्याबद्दल आम्ही तुझे खरोखर आभार मानतो. आणि दोषी सर कायम तुम्ही आमचे मार्गदर्शन करता, मला मदत करता. कायम तुमच्याकडच्या आयडियाज ब्राईट असतात. तुमचा थॉट प्रोसेस जरासा वेगळा असतो, पॅरलल नसतो लोकांच्या पेक्षा. तुमचा थोडासा एक आउट ऑफ द बॉक्स थिंक करता. टँजेन्शियल नाही बोलणार मी, आउट ऑफ द बॉक्स थिंक करता तुम्ही. आणि त्याच्यामुळे जो आहे तुम्हाला तुमचा जो विचारश्रेणी जी आहे ती बाकीच्या लोकांपेक्षा फार पुढे आहे. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. राहुलजी, तुमचे पण धन्यवाद मानतो मी की तुम्ही आता आपल्या पूर्ण भारताला मार्गदर्शन करताय. तुमचं अभिनंदन मी परत करतो की आता तुमचे रिपोर्ट पण ऑक्सिजन बद्दल तुम्ही जे काम केलेलं आहे, पल्स ऑक्सिमीटर जे काम केलंय ते खूप योगदान आहे. आणि 1 वर्ष कसं गेलं हे आपल्याला कोणालाच कळलं नाही. आणि असंच आपण एक आशा करूया की आपण आपल्याला काही इजा करायची नाहीये. एक लाट गेली, दुसरी लाट गेली, पण तिसरी लाट येईल. पण ती तिसरी लाट येईल तेव्हा आपण एवढ्या संकटात नसून ती हसत खेळत आपण बाहेर पडू शकू अशीच आशा करूया आपण. आणि परत पुढच्या आठवड्यात भेटूया आपला एक 1 वर्ष अॅनिव्हर्सरी शो साठी. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.